लवकरात लवकर लावायचं हो म्हणजे. हो हो ठीक आहे चालेल. ठीक आहे. आणि बाकी ते एक काम उखडलं आहे वाटोडे शुक्लस्वरचं म्हैसपूर, पण ते 6 महिन्याच्या आतच उखडलं होतं, तर ते कॉन्ट्रॅक्टरला तुम्ही जरा सांगा ना, ते करून द्या म्हणून. 2 वर्ष झाले आहे. हो सगळी यांनी पत्र दिलंय कॉन्टॅक्टला परत करून देण्याबाबत. ते करून घ्या ना मग. हो ठीक आहे. त्याला नाही तर मग सोनालीसाठी बोलायचं शिव. हो ठीक आहे. वाठोडा शुक्लेश्वर ते बदलापूर हा जो रोड आहे हा बरेच दिवसापासून उखडलेला आहे आणि त्या रोडनी शाळासुद्धा आहे आणि लागूनच दलित वस्तीसुद्धा आहे. अशी परिस्थिती असताना सुद्धा हा रोड गेल्या 10 ते 20 वर्षापासून तसाच पडून आहे. या संदर्भाने आम्ही गेल्या 2 वर्षापासून सातत्याने पाठपुरावा करून आदरणीय सीओ मॅडम यांना भेटलो आणि भेटल्यानंतर आता कुठं तो प्रस्तावित झालेला आहे, प्रस्तावित होऊन मंजूर झाला आहे. परंतु मंजूर झाले असताना अद्यापपर्यंत जिल्हा परिषद प्रशासनाने टेंडर न काढल्यामुळे त्या रस्त्याचं काम सुरुवात झालेली नाही. म्हणून या आशयाने आज आम्ही डेप्टी सीओ साहेब यांना भेटलो आणि त्यांनी विराट विराटे इंजिनियरना फोन लावला आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की येत्या 8 दिवसात आम्ही टेंडर लावून तो रस्ता मार्गी लावू. म्हैसपूर ते वाठोडा शुक्लेश्वर ह्या रस्त्याने पूर्ण खड्डेमय रस्ता झालेला आहे. गेल्या 1 वर्षातच पूर्ण रस्ता उखडून गेलेला आहे. रस्ता तिथे खड्डा अशी अवस्था त्या रोडची झालेली आहे. हा रोड सुद्धा त्वरित दुरुस्ती करावा आणि नव्याने तो प्रस्तावित करावा या आशयाचं सुद्धा आम्ही आज निवेदन दिलेलं आहे. आणि तसेच वाठोडा शुक्लेश्वर तीर्थक्षेत्र ब असून या शुक्लेश्वर मंदिर आहे, तो जो पूल 20 वर्षापूर्वी झालेला होता, तो पूल त्याचा जो बेस आहे पूर्ण उखडून गेलेला आहे. कधी कोणाची जीवितहानी होईल हे सांगता येत नाही. या आशयाचं निवेदन सुद्धा आज आम्ही तो पूल नव्याने व्हावा आणि त्याची तात्पुरती सध्या तरी आवश्यक तिथे दुरुस्ती व्हावी या आशयाचं निवेदन दिलेलं आहे. हे तीनही कामं जर जिल्हा परिषद प्रशासनाने आमचे त्वरित केले नाही तर आम्ही येणाऱ्या प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी 2026 रोजी जिल्हा परिषद कार्यालयाच्या समोर पेंडाल टोकून उपोषणाला बसू आणि गावातील सरपंच, उपसरपंच आणि गावकरी सर्व नागरिकांच्या समवेत हे आमचं उपोषण राहील. अशा आशयाचे आज निवेदन आम्ही डेप्टी सीओ यांना दिलेले आहे. तर गेल्या आमची ग्रामपंचायतला आज 5 वर्ष पूर्ण होत आहे. आम्ही जशी आमची ग्रामपंचायत निवडून आली त्यावेळेस 4 किलोमीटर रोड असा होता की रोड दिसतच नव्हता, सर्व खड्डेच दिसत होते. आम्ही सातत्याने 4 वर्षात पाठपुरावा केला. पाठपुरावा केल्यानंतर सर्वात प्रथम आम्ही 1 किलोमीटर रोड आमचा मंजूर झाला आणि त्यापैकी तेव्हाच्या ठेकेदारांनी, मुदळा ठेकेदार होते, त्यांनी 800 किलोमीटर केला. तो रोड जिल्हा परिषद प्रशासनाच्या अंडरटेकिंगमध्ये झालेला आहे. परंतु जिल्हा परिषद प्रशासनाने फार लक्ष न दिल्यामुळे तो रोड थातूर-मातूर करण्यात आलेला आहे. तोच रोड आज पूर्ण उखडलेला आहे. त्याच्यानंतर 1 वर्षानंतर परत यांनी 1 किलोमीटर केला. तो रोड सध्या स्थितीत अर्धा चांगला आहे, अर्ध्या रोडची वाईट कंडिशन आहे. आणि त्यानंतर जिल्हा परिषदने 2 किलोमीटर केला आणि त्यानंतर 82 मध्ये सार्वजनिक बांधकाम विभागामधून 2 किलोमीटर रोड झालेला आहे. त्या 2 किलोमीटरच्या रोडला जवळपास 3 कोटी मंजूर झालेले आहे आणि विशेष बाबमधून महाराष्ट्र शासनाने मंजूर केले. त्यासाठी सुद्धा आम्ही सातत्याने ग्रामपंचायतच्या वतीने पाठपुरावा केला. म्हणून ते 3 कोटी निधी 82 मार्फत आमच्या गावामध्ये त्याचा सुद्धा रोड झालेला आहे. त्या रोडवर सुद्धा काही प्रमाणात खड्डे पडलेले आहे आणि त्याचं 82 ला सुद्धा आम्ही आता इथून निवेदन देणार आहे आणि 82 न सुद्धा ते पडलेले खड्डे त्वरित बुजावे. अन्यथा आम्ही 82 कार्यालयासमोर सुद्धा प्रजासत्ताक दिनी 26 जानेवारी 2026 ला उपोषणाला बसू असा इशारा आज त्यांना सुद्धा निवेदनाच्या माध्यमातून आम्ही देणार आहोत.